हाय गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल कोळीवाड्याचा नाखवा। तर आज आपण चाललेलो आहोत आपल्या समाजासाठी म्हणजेच कोळी महासंघाच्या मीटिंगसाठी। तर गाईज आता आपण कल्याणमध्ये फडके मैदान आहे ना, तिथेच माननीय श्री देवानंद दादा भोईर जे कोळी महासंघाचे आपले नेते आहेत, त्यांच्या ऑफिसला सर्व कल्याण तालुका तसेच भिवंडी तालुक्यातील सर्व कोळी महासंघाचे पदाधिकारी आज आता जमणार आहेत। तर गाईज मीटिंगचा टाईम आहे 5 वाजता संध्याकाळी आणि लगेच आता आपण निघालेलो आहोत। आता वाजले आहेत 4:45। तर गाईज पूर्णपणे कशा प्रकारे मीटिंग होते आणि काय विश्लेषण होतं ते पूर्ण आम्ही दाखवण्याचा आज प्रयत्न करणार आहोत। तर गाईज आपले ग्रामीण अध्यक्ष, ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष शाहीर रवींद्र भंडारी देखील तिथे असतील आणि मी देखील कोळी महासंघाचा भिवंडी तालुका संपर्क प्रमुख नागेश भंडारी प्रत्येक मीटिंगला आम्ही आवर्जून हजर असतो आणि पूर्णपणे आमच्या समाजाचा कसा उद्धार होईल या हेतूने आम्ही सर्व काही कार्य माननीय श्री रमेशदा पाटील कोळी महासंघाचे अध्यक्ष आहेत यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व कोळी समाज आणि कोळी महासंघ संपूर्ण कल्याण तालुका असो किंवा भिवंडी तालुका असो आम्ही करत असतो। तर गाईज चला, तर आता आपण थेट जाणार आहोत फडके मैदानला म्हणजेच कल्याणला माननीय श्री देवानंद दादा भोईर यांच्या ऑफिसला। तर गाईज चला भेटूया आता आपण तिकडे जाता पूर्ण आपण रस्ता वगैरे दाखवूया, चला। गाईज आपण आता निघालेलो आहोत शिवनगर कोळीवाड्यातून आणि समोरच आपल्याला आता बापगाव नाका आहे ना, तिथे नानकरचे रविकोड दादा जे नानकर गावचे कोळी महासंघाचे अध्यक्ष आहेत ते देखील आपल्याला आता भेटणार आहेत। तर गाईज कंटिन्यू राहा। गाईज आज शुक्रवार आहे आणि पाहू शकता आई माऊलीचा मनमोहक असा प्रसन्न चेहरा। एकविरा माते की जय। गाईज पाऊस ना आता जेवून गेले। बापगाव नाक्याला आपल्याला दादा पण भेटले, नानकर गावचे समाजसेवक तसेच नानकर गावचे कोळी महासंघाचे अध्यक्ष। आणि आपण पाहू शकता आपण बापगाव नाक्यावर आता आहोत। आम्ही महाराष्ट्राचे कोळी। गाईज आता आम्ही पोचलो कल्याणमध्ये आणि समोरच फडके मैदान आहे आणि समोरच आपल्याला दादांचा ऑफिस आहे। आणि चला तर गाईज आता आपण ऑफिसमध्ये डायरेक्ट जाऊया आणि आपले अध्यक्ष ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष शाहीर रवींद्र भंडारी देखील आता 5 मिनिटांमध्ये येतील। तर आम्ही महाराष्ट्राचे कोळी। गाईज काही पदाधिकारी आपले आलेले आहेत आणि काही येत आहेत, तसेच दादा देखील आता येतील आणि लगेच आता मीटिंग सुरू होणार आहे। गाईज दादा आता झालेले आहेत आणि सर्व पदाधिकारी उपस्थित। आम्ही महाराष्ट्राचे कोळी, कधी माघारी हटणार ना। कोळी महासंघाचे राज्यनेते देवानंद दादा भोईर व कोळी महासंघाच्या वतीने हार्दिक स्वागत होतं। खूप दिवसांच्या भेटीनंतर आपण या ठिकाणी आलेलो आहोत। विषय आपल्या 4 मुद्द्यांवरती चर्चा करायची। बऱ्याच दिवसापासून आपण बऱ्याच लोकांच्याकडनं ऐकतो की कोळी महासंघ आमच्यासाठी काय करतो। तुम्हालाही प्रश्न विचारले गेले असतील, बरोबर आहे ना? तर आपण रमेश दादांच्याकडे पाठपुरावा करून 22 ऑगस्ट येणाऱ्या 22 ऑगस्टला शनिवारी 10वी आणि 12वी या विद्यार्थ्यांचा कोळी महासंघाच्या वतीने गुणगौरव सोहळा करतोय। तारीख फिक्स झालेली आहे, हॉल फिक्स झालेला आहे। नियोजन करण्यासाठी आज आपल्याला ही बैठक आहे, कारण 4 पदाधिकारी जातात, एक प्रस्ताव पास करून आणतात, पण त्या प्रस्तावाला किंवा एखाद्या कार्यक्रमाला जर सक्सेस करायचं असेल तर त्या कार्यक्रमासाठी सर्वांचं योगदान गरजेचं आहे। रमेश दादांशी जेव्हा मी चर्चा केल्यानंतर या ठिकाणी असं ठरवण्यात आलेलं आहे की विद्यार्थ्यांबरोबर आपले कोळी महासंघाचे कोळी जे नगरसेवक आहेत, 9 लोक आहेत साधारण, त्यांचाही सत्कार आपण कोळी महासंघाच्या वतीने करतोय। आणि त्यानंतर या ठिकाणी आपल्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या महापौर
नवीन मॅडम यांचाही आपण या ठिकाणी सत्कार सोहळा करणार आहोत. जवळपास या ठिकाणी 500 विद्यार्थ्यांचं आपण टार्गेट दादांना सांगितलेलं आहे. तर आपल्याला प्रत्येक गावातून म्हणजे यावर्षी 25 आणि 26 या वर्षात जे 10वी आणि 12वी पास झालेले विद्यार्थी आहेत त्यांचं सत्कार आपल्याला करायचं आहे. त्यासाठी आपल्याला नियोजन आहे. त्या पद्धतीने आजची एक सुरुवात आहे की आपण या पद्धतीने एक फॉर्म बनवलेला आहे विद्यार्थ्यांसाठी. त्यामध्ये विद्यार्थ्यांचं नाव, त्यांची माहिती, 10वी किंवा 12वी पास माहिती, त्यांचा टेलिफोन नंबर, आईवडिलांची माहिती, त्यांचा टेलिफोन नंबर, त्यांचा पत्ता असा या फॉर्ममध्ये आपल्याकडे आहे. आता यानंतर आपले सर्व पदाधिकारी, ठाणे जिल्हा प्रमुख आहेत, भिवंडी कल्याण तालुका अध्यक्ष आहेत, आपल्या सर्वांवरती जास्त जबाबदारी आहे की आपण या पूर्ण गावातून हे फॉर्मचं डिस्ट्रीब्युशन करून त्या गावच्या आपण नियुक्ती केलेले अध्यक्ष असतील, पदाधिकारी असतील आणि त्यांच्याकडे तुम्ही सोपवायचा आहे. त्याचा पाठपुरवठा अध्यक्ष उपाध्यक्ष तुम्ही करायचा आहे. आपल्याला 7 तारखेपर्यंत हे फॉर्म रिटर्निंग ऑफिसमध्ये आले पाहिजे. कारण त्यानंतर आपल्याला 500 सर्टिफिकेट लिहायचे आहेत. तो मोठा विषय आहे आपल्याकडे. त्यामुळे सर्व पदाधिकाऱ्यांनी आपण आता नियोजन करू कोणत्या गावात किती फॉर्म द्यायचे आहेत, किती विद्यार्थी असतील त्याचा पाठपुरवठा तुम्ही करायचा आहे अध्यक्ष लोकांनी. की जे अध्यक्ष आहेत गावातील, उपाध्यक्ष आहेत, महिला अध्यक्ष आहेत, त्यांच्याकडे हे फॉर्म सुपूर्द करून वारंवार त्यांच्याकडनं चर्चा करून 7 तारखेपर्यंत आपल्याला फॉर्म आपल्या ऑफिसमध्ये जमा केले जातील. यानंतर एकही फॉर्म म्हणजे माझा भाऊ, माझी मुलगी, माझा मुलगा असू दे, तो फॉर्म आपण घेणार नाही. कारण लिखाणाचं काम सुरुवात झाल्यानंतर खूप मोठा आढावा आहे. त्यामुळे यामुळे लेट लिस्ट म्हणून आपले नेहमी सर असतात, सुभाष सर असतात, सचिन सर असतात. आता यांना हातभार लावण्यासाठी आपल्याला आपल्यापैकी कोण शिक्षित असतील चांगले, त्यांचा सत्कार चांगला आहे, अशा लोकांनी या ठिकाणी मदत करायची. आता मी 7 तारखेची डेडलाईन दिलेली आहे. समजा माझ्या 8वी गावात जर माझी 2 तारखेलाच पूर्ण फॉर्म तयार झाले कैलास पाटील, तर ते फॉर्म आपल्याला जमा करायचे. म्हणजे इथून तो कार्यक्रम चालू होईल. आणि विद्यार्थ्यांनी 7 ऑगस्टपर्यंत फॉर्म भरणं गरजेचं आहे. तसेच विद्यार्थी या चालू वर्षामध्ये म्हणजेच 2025 ते 2026 यामध्येच तो उत्तीर्ण झालेला असावा, 10वी किंवा 12वी. विद्यार्थ्याचं फॉर्म भरण्यासाठी गुणपत्रिकेची प्रत, तसेच आधार कार्डची प्रति एक झेरॉक्स, तसेच पासपोर्ट साईज फोटो. कोळी महासंघ कल्याण भिवंडी परिसर गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ SSC व HSC 2026. माननीय आमदार तथा कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय श्री रमेशदा पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली कोळी समाजातील विद्यार्थ्यांसाठी कार्यक्रम दिनांक 22/8/2026 वार शनिवार, वेळ दुपारी 3 वाजता. कार्यक्रमाचे ठिकाण स्वामी दामोदराचार्य विवाह सभागृह, मीरा हॉस्पिटल जवळ, कल्याण पश्चिम. मुलं असतील 18 ते 35 वयोगटातील त्याला ते प्रशिक्षण असतं पश्चिम महाराष्ट्र, त्याच्यामध्ये आहे प्रशिक्षण केंद्र आहे. तसेच खोल समुद्रामध्ये, दर्यामध्ये मासेमारी कशा प्रकारे केली जाते किंवा कशा प्रकारे करायची याबद्दल प्रशिक्षण केंद्र देखील कोळी महासंघाच्या द्वारे सुरू करण्यात आलं आहे. याचा लाभ कोळी बांधवांनी घ्यावा. तसेच विकसित यांत्रिकीकरणामुळे मत्स्य व्यवसायाला देखील अधिक प्रमाणात चालना मिळेल असे पूर्णपणे सांगण्यात आले. सर्टिफिकेट असेल आणि जर कोणी इच्छुक असेल तिकडे समोर जर कोणी अप्लाय केला असेल तर त्या सर्टिफिकेटमुळे 25 ते 30% काम त्या सर्टिफिकेटमुळे. आणि दुसरी मोठी त्याचा म्हणजे फायदा असा आहे का दिल्ली केंद्र सरकारकडून NCDCचा एक प्रकल्प राबवला जातो. त्याच्यात त्या सर्टिफिकेट असेल तर 70 लाखाची बोर्ड बांधण्यासाठी लोन भेटते सबसिडीमध्ये. आज आपल्या मीटिंगमध्ये ना कोळी महासंघाद्वारे गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ HSC तसे HSC 2026 आमदार तथा कोळी
महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री रमेशदास पाटील यांच्या माध्यमातून यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण आमच्या समाजातील पूर्ण व्यक्तींचा तसेच विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा होणार आहे दिनांक 22/8/2026 शनिवारी आणि दुपारी 3 वाजता आणि ठिकाण आहे स्वामी दामोदराचार्य विवाह सभागृह मीरा हॉस्पिटलजवळ कल्याण पश्चिम. गाईज याविषयी ना पूर्ण प्रत्येक गावोगावी हे बॅनर आपले कोळी महासंघाचे लागणार आहेत त्याच्यावर पूर्ण तुम्हाला माहिती भेटणार आहे त्यानुसार आपल्याला फॉर्म भरायचा आहे.